जी नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिक आणि शेतीच्या जैविकचं काम करतोय. आज एक लक्षात घ्या, आपण आज हातोल्याच्या शेतामध्ये आलोय. त्यांच्या आजीचं नाव विचारू आणि आपल्या औषधानं काय फरक पडला. तुमचं नाव काय आजी? समाबाई. बरं, मला एक सांगा, पहिलं सोयाबीन आपलं जैविक औषध देण्याच्या अगोदर कसं होतं? असंच होतं, जरा पावसानं कसं मचकल होतं काय कळत नव्हतं. म्हणजे वाढ नव्हती, वाढ नव्हती. पिवळा होतं का? पिवळं पिवळं होतं, आणि फुटवा बी नव्हता. फुटवा बी नव्हता. बरं, आपलं औषध ही जैविक स्टीमरीज आणि बायोनॅनो वापरल्यामुळं हं. आता सोयाबीन मध्ये काय काय फरक पडलाय? चांगला फरक पडलाय. नेमकं काय? वाढ, फुटवा, वाढलं, उच झालं, फुटवा, हिरवं झालं, फुटवा झाला. पिवळ्याचं हिरवं झालं, हा, फुलं लागायले. फुलं बुडापासून शेंड्यापर्यंत फुलं आहे का माजलंय? नाही, बुडापासून शेंड्यापासून फुलं. बरोबर. मग हे मंत्री साहेबांनी औषध दिलं, हं. तुमच्या सोयाबीनला चांगलं झालंय का काही नुकसान झालं? चांगलं झालं की. बरोबर आहे. हं. बरं, जाता येतं सोयाबीन तुमचं लोक थांबून बघतात का नाही? बघतेत. काय म्हणतात? यंदा कसं काय आलं? एवढं कसं काय जोरात आलं सोयाबीन? हं. मग आम्ही तुम्ही म्हणतो ते साहेबाचं औषध वापर. साहेबाचं औषध वापरलं आणि वरी निसर्गानं साथ दिली त्यांच्या हाताला. बरोबर आहे, आम्ही नाही काय केलं. बरोबर. हं. मग मामा, हे आपलं सोयाबीन कसं आहे आता? लय भारी आहे, हा, लय भारी. खरं म्हणालो का? खरं म्हणालो. मी आलो म्हणून सांगायला. तसं नाही, पैसे दिला तुम्ही, माझ्या फुकट घेतला ना. हो की परी मग नाही, शेतकऱ्यानं आपलं मंत्री साहेबाचं ऐकून जैविक औषध घ्यावं का नाही घ्यावं? घ्यावं लागतंय, घ्यावं. तुम्हाला अनुभव आलाय, तुम्हाला हो. फरक पडलाय, घ्यावं बरोबर आहे. लागतंय, घ्यावं लागतंय. आणि आज ही फॅमिली मेंबर आहेत, शेतीचं तर औषध वापरायला, पण ह्यांना आजींना माझं आयुर्वेदिक चालू आहे, यांना पण आयुर्वेदिक गुडघ्यासाठी चालू आहे. हो, माझ्या औषधाचा आयुर्वेदिक औषधाचा गुण आहे का नाही? गुण आहे, गुण आहे. बरोबर आहे. बरोबर, बरं, असे काही पेशंट भरपूर आहेत किंवा ही शेतकरी, हे माझं औषध वापरावं का नाही वापरावं? वापरावं लागतंय. वापरावं. धन्यवाद.